राज्यातील असंख्य लाडक्या बहिणींना अखेरीस दिलासा मिळाला आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी संदर्भातील सर्वात मोठी अपडेट स्वतः आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितली आहे आणि ई-केवायसी बद्दलच्या या महत्त्वाच्या अपडेटमुळे लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे। त्यांची ई-केवायसी परत होऊन योजनेचे त्यांचे पैसे थांबलेले परत सुरू होणार आहेत। लाडक्या बहिणींनी मागील 2-3 दिवसांपासून आंदोलन केली होती। आम्ही देखील वारंवार आमच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून ही मागणी लावून धरत होतो आणि या मागणीच अखेरीस आज सरकारने याद्वारे मान्यता देखील दिली आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी आता परत होणार आहे। आता ही ई-केवायसी नक्की कशी होणार आहे, यासाठी कागदपत्र कुठे जमा करायची, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे आणि स्वतः आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे। म्हणूनच लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा खूप मोठा दिलासा असणार आहे। आता आपल्या महिला व बालविकास मंत्री काय म्हणाले आहेत, कशी ई-केवायसी होणार आहे, कोणाची ई-केवायसी होणार, चला लगेच याबाबतची माहिती घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, यामध्ये बघा स्वतः आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी फेसबुक पोस्ट करून सांगितले आहे। यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्वाची सूचना अशा आशयाची त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे। आणि यामध्ये बघा महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांचं आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येते। या योजनेसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती। तथापि आता आपला जो मुद्दा असणार आहे मेन महत्त्वाचा, तो त्यांनी खाली सांगितला आहे। यामध्ये बघा, तथापि काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे। अनेक लाडक्या बहिणींनी सांगितलं की आमच्याकडून त्या ठिकाणी चुकून पर्याय वेगळा निवडला गेला, आम्ही कन्फ्यूज झालो, आम्ही संभ्रमित झालो आणि आमची त्या ठिकाणी ई-केवायसी चुकली। आणि ही बाब अनेकदा लाडक्या बहिणी आता विविध पद्धतीने बोलत आहेत। यामध्ये आंदोलने झाली, रास्ता रोको झालं। लाडक्या बहिणींनी महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन वारंवार ही मागणी केली आणि याच मागणीला सरकारने आता मान्यता देऊन यामध्ये बघा, म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकली होती, ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहून गेली, त्यांची आता त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने ई-केवायसी बाबतची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आणि हे करणार कोण, तर हे करणार आहेत तुमच्या अंगणवाडी सेविका। म्हणजेच की पुन्हा एकदा ही जबाबदारी कोणावर येऊन सोपवली आहे, तर अंगणवाडी सेविकांवर आहे। आता अंगणवाडी सेविका जेव्हा तुमची पडताळणी करतील आणि तुम्ही खरंच पात्र आहात याबाबतचा ज्यावेळेस ती निर्णय त्या ठिकाणी पूर्ण महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पाठवतील, त्यानंतर तुमचे ई-केवायसी योग्य पद्धतीने पूर्ण होऊन तुमचे योजनेचे पैसे त्या ठिकाणी चालू राहणार आहेत। त्यामुळेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे। आता अजूनही आम्ही सरकारकडे मागणी करतोय की ऑफलाईन पेक्षा ऑनलाईनच तुम्ही लाडक्या बहिणींना सुविधा उपलब्ध करून द्या। अनेकदा अंगणवाडी सेविका हे डॉक्युमेंट्स घेत नाहीत आणि अंगणवाडी सेविकांनी डॉक्युमेंट न घेतल्यामुळे लाडक्या बहिणींची ई-केवायसी परत देखील प्रलंबित राहू शकते। आता ही कधी सुरू होईल, तर या संदर्भातील जी-आर देखील आज उद्या येईल आणि जी-आर आल्यानंतर लगेचच अंगणवाडी सेविकांदू त्यांच्याद्वारे ही अंमलबजावणी होऊन लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी बाकी असणाऱ्या महिलांची त्या ठिकाणी ई-केवायसी पूर्ण होईल। चुकलेल्या महिलांची देखील ई-केवायसी सरकारच्या वतीने पूर्ण करून घेतली जाईल। म्हणूनच लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट असणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।